माझ्या डोळ्यात काय तर गेलं बाई आई. केस कट करून आले, बारीक करून आले, बारीक. बारीक आहे ते बारीक आहेत म्हणून बारीक कशाला म्हणून वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. मी आज खूप दिवसानंतर आज परत पाऊस पडला, त्यामुळे रेनकोट घेऊन जायला लागले मला हॉटेलवर. सकाळी तर काय रेनकोट नेलो नव्हतो, पण आता जरा पाऊस कमी झालाय रेनकोट नेले. पण की कधी पण पाऊस येईल एवढं म्हणजे आता पावसाचं वातावरण थोडंसं झालेलं आहे, त्यामुळे रेनकोट सोबत राहायचं, ह्याच्यात ठेवायचं. एक रेनकोट ह्याच्यात ऑलरेडी आहे, जे आहे जांभळ्या कलरचं, नाही राखाडी कलरचं आहे. आणि आता हे रेनकोट, हे दोन्ही रेनकोट घेऊन मला जायचं. हे कापड वगैरे तर ढिगावरच ठेवलं लागते. पाण्याचं कॅन सुद्धा नाही हॉटेलवर. मी हॉटेलवर पाणी पित नाही, घरातलंच पाणी नेतोय मी. मोपेड गाड्यांचा शो एक लय प्रॉब्लेम आहे. पावसाळ्यात पाऊस वगैरे पण पडला, जरा पाणी वगैरे पण झालं, वातावरण जरा बिघडलं की लगे गाड्याच चालू होती. सगळी कामं आवरले. आता बसले मी नाश्त्याला समोसा तेवढाच उरलाय. एका समोसा होता लास्टचा, तो घेतलाय मी. आत्ता वाजल्यात 12:30 आणि आत्ता जरा शांत झालंय सगळं वातावरण. आता जरा चहा नाश्ता करायचं म्हटलं, म्हणून जरा समोसा खातो मस्तपैकी. मी घरी आलेल्या पप्पांचा डबा इथं बांधलेला होता. बांधलेला डबा असं घ्यायचा, बंद करायचा. पहिला बघितलं सगळं बांधले काय नाही, बांधलेला होता, बंद करायचा. याची पिशवी असते एक, डब्याची पिशवी बघायला, ती पिशवी घ्यायची. आणि अजून मी चेहरा धुतलो नाही आहे, काय नाही आहे, सगळं टॅनिंग झालेलं आहे. चेहरा वगैरे पण क्लीन करायला पाहिजे. पण आता सगळ्यात पहिला काम आहे म्हणजे डबा देऊन यायचा. का हे पण तुम्हाला सांगतो मी, का एवढ्या लवकर म्हणजे फास्ट चाललोय डबा द्यायला, का चाललोय तुम्हाला सांगतो. मी काय एवढं लवकर चाललोय मी त्या डबा द्यायला. बाहेर वातावरण बघा, जरा पावसाचं वातावरण होत चालले, त्यामुळे मी चाललोय डबा द्यायला. कारण की कुठं पाऊस बिऊस आला तर मला परत आणि तिथेच उभं राहायला लागेल. त्यामुळे बाबा थोडंसं ढग ना हे झालं, पावसाचं ढग झालं. त्यामुळे पटकन जाऊन पहिला हॉटेलवर डबा देऊन येऊया आपण. डबा देऊन आले मगाशी, ढग कसलं हे झालं, आणि आता बघा ऊन पडले कडक मध्ये. मी आता डबा देऊन आले, मस्तपैकी फ्रेश होऊया, डायरेक्ट जेवायचं. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालंय आणि इथं गरम गरम चपाती वगैरे तर करायचं चालू आहे. आणि आता हे सगळं घेऊन आपण बाहेर जाणार हॉलमध्ये जेवायचं. पण ठेवूया सगळं आणि बाहेर सांडगं आणि चपात्या, एक सगळं साहित्य आपण बाहेर ठेवायला लागते. परत जेवलं की आणि हात ठेवायचं, कारण तिथं टीव्ही आहे, टीव्ही बघत यायला मज्जा येते. सगळी ताटं धुवायला आहेत काय? बाहेर ठेवले ताटं. सगळी ताटं पडली. आपल्याला 2 पाहिजे होतं, आणि मी आणि मम्मी दोघंच घरात आहे, बाकी सगळी पप्पा हॉटेलवर आहे, दीदी त्यांच्या तिकडे हॉस्टेलला वगैरे तर आहे. त्यामुळे आता मी इथं दोघंच जेवण. हा पाणी भरून घे. पाण्याला बघा आमच्या इथे एक जार आहे, जार म्हणून पाणी भरून घ्यायचं. पाणी भरायला चला मस्तपैकी जेवूया. आता मस्तपैकी जेवूया. आम्ही एवढीशी चपाती घेतली,
पण मला चपाती लई नको आहे. इथं आहे बघ, मला चपाती लई नको आहे त्यामुळे मी चपाती एवढीशीच घेतली आणि आम्रखंड आणि भाजी घेतली जराशीच. आणि तो वर लागलेला आहे तारक मेहता का उलटा चष्मा. मस्तपैकी आता जेवूया, जेवून तुम्हाला भेटतो. मस्तपैकी जेवलोय, मस्तपैकी जेवलोय. आता निवांत झोपायचं 5-1.5 तास, त्यानंतर नाणी उठत आपल्याला हॉटेलवर जायचं, मस्तपैकी झोपायचं. जेवून झालेलं आहे. मम्मी ते जेवायला, पुढे तारक मेहता का उलटा चष्मा लागलेला आहे. मस्तपैकी झोपतो आणि मग तुम्हाला भेटतो. इथं दूध सांडली आहे आणि आता पुसायला लागणार तुला परत सगळं. सगळं जेवण झाले आणि मग शेवटला सगळं हे केले. जेवून झोपलेलो नुसतं. आता वाजल्या 3, आता झोपलेलो निवांत. तोपर्यंत फोन आला हॉटेलवर की हॉटेलवर यायला येणार आहे, कारण की तिथे एक ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये चहा द्यायचा. त्यासाठी मग मी परत आता चाललोय हॉटेलवर. पाऊस काय पडलाच नाही आहे आपल्या इथं, नुसतं आभाळ झालं. हे झालं तर मगाशी, आता थोडस ऊन वगैरे पण आहे. काय पाऊस तर काय पडन झालाय. किती दिवस झाले पाऊसच पडला नाही. सकाळी खरं वातावरण तर झालं पूर्ण पावसाचं वगैरे. ते किती वाजता बघा, 3-6 झाले. मी जस्ट झोपलेलो 2:30 ला. तोपर्यंत आणि पप्पांचा फोन आला, त्यामुळे आता आपल्याला जायला लागणार आहे. आता मी चहा दिलोय सगळ्या ऑफिसमध्ये. तिथं 3:15 वाजून गेल्यात. मी परत चाललोय आता हॉटेलवर. असं फोन लावलेत ना की काय पण काम असलं की हातातलं सोडून वगैरे ते यायला लागते इथं चहा द्यायला. जर आवाज माझा तुम्हाला चांगला येत असेल, कारण की मी आता गाडीवर आहे आणि वारं एवढं आले नाही, वारं खूप आले. मी आता चाललोय परत घरला आणि परत यायचंय मला 4ला आणि परत यायलाच लागणार आहे. माझ्या बघायचं तर गेलं बाई, आई बघायचं तर गेलं. कुठे गेला इथं. बाई हा खेडा गेला होता माझ्या इथे. हा खेडा गेला होता. मी एवढं बघबघलं ना 2 मिनिटं खूप वेळ झालं. गाडी चालू जा इथं खूप वेळ राहिला मला हे काढायला. आता चाललोय मी परत घरला. चलो आलो मी घरला इकडे. तर मस्त की थोडा वेळ झोपायचा आणि जायचं आपल्याला हॉटेल. आज ना पूर्ण असं सगळे एक आणि एक डिटेलमध्ये मी काय करायला कसं आल्यावर ब्लॉग पाहता आणि ब्लॉग सगळे ब्लॉग करणार होते. 4 आणि मी परत चाललेलो आहे हॉटेलवर. एवढी झोप आली ना तरी पण जायला लागले हॉटेलवर मला आता. चला आणि बाहेर बघा ऊन मस्त. केस कट करून आले, बारीक करून आले, बारीक. बारीक आहे ते, बारीक आहेत म्हणून. बारीक कशाला म्हणतात माहिती आहे का? बारीक आहेत की नाही गाईच. मगाशी एवढी मोठी होती केस माझी अशी. बारीक करून आलोय मी. होय बारीक आहे. बारीकच आहेत बघ. मी वडू का आता, मी वडू. मस्त पैकी जेवाल्या आहेत. जेवाल्या आणाले जेवाल्या. जेवण करायला. अगं मी कोथमीरची वेणी आणलेली ती नवीन आत्ता. काय करतोस? भरड्यात टाक. तेवढं राहिले तेवढं खाणे भरड्यात टाकायला लागते.
नाव मी घेतलं नव्हतं, नाव मम्मीने घेतले. अरविंद दादा आता सांगतो ए, नाव नाव कोण घेतले? मी नाही घेतलं बाबा. दुसरे, जेवायचं कट करा ते वैभव. नाही